पार्टीचा आज या ठिकाणी कुरुगावच्या विठ्ठल मंदिर आणि श्रीराम मंदिर मध्ये सोलापूर जिल्हा परिषद व मोहोळ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेचे या ठिकाणचे उमेदवार सचिन बिरप्पा जाधव आणि कुरुल पंचायत समिती गणाचे उमेदवार धनुराव तुकाराम मोठे यांच्या प्रचार सभेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून या कुरुल गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य या गावचे ज्येष्ठ नेतृत्व जालिंदरराव लांडे तसेच सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रकाशभाऊ चौरे, पंडित अप्पा निकम, बाबासाहेब जाधव, छत्रपती जाधव, प्राध्यापक माऊली जाधव, सरपंच भरत क्षीरसागर, भरत जाधव, प्रमोद जाधव, एन.डी. पवार सर, सरपंच माने आणि या ठिकाणचे सर्व मान्यवर. मी आपणास या ठिकाणी आता जास्त बोलणार नाही कारण आपण 10 वाजल्यापासून प्रचार सभेमध्ये प्रचार रॅलीमध्ये फिरताय, सर्वजण थकलेला आणि या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांनी सर्व काही सांगून झाले. मी या ठिकाणी दोन गोष्टी सांगतो की आपले जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांची जे उच्च शिक्षित आणि समाजातील जाण असलेले उमेदवार आहेत आणि या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यासाठी जे आपल्याला नेतृत्व लाभले ते आदरणीय आपले पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री जयकुमारराव गोरे, तसेच मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील, तसेच आपले जिल्हाध्यक्ष सचिव शशिकांत चव्हाण आणि माजी आमदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढत आहे. आणि आपले मोहोळ तालुक्यातील 6 गटातील 6 जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे 12 उमेदवार या ठिकाणी एकाच चिन्हावरती उभे आहेत. पण विरोधकांचं असं आहे की सगळे उमेदवार त्यांचे वेगवेगळ्या चिन्हावरती उभे आहेत. कुठं खाली तुतारी, कुठं वरती मान आहे, कुठं गड्या, कुठं मशाल, म्हणजे त्यांच्याकडे उमेदवार एका चिन्हावरती नाही. त्यामुळे त्यांचे आत्ताच पराजय झाला असं मला वाटतं. या ठिकाणी प्रामुख्याने मला अजून एक सांगायचं आहे की या सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 2 महिन्यामध्ये मोहोळ नगर परिषद तसंच जिल्ह्यातील नगर परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. सोलापूर जिल्ह्यातील महत्वाची म्हणजे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाली. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र लढली. आपण जरी राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी सुद्धा आपण जिल्ह्यामध्ये एकाच चिन्हावरती जयाभाऊच्या नेतृत्वाखाली आपण लढलो. सांगायला खरं वाटतं मला की ज्या ठिकाणी आपण 30 ते 40 नगरसेवक होते त्या ठिकाणी आपण 144 वर गेलो. ज्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात मला आठवतं मी राजकारणामध्ये 25 वर्ष सक्रिय आहे असा पालकमंत्री बघितला. 5 वर्ष आपले विजय मला पालकमंत्री होते 14 ते 19. त्याच्यानंतर 2019 नंतर या ठिकाणी दत्तमामा बर्णे आले, जितेंद्र आव्हाड आले, वळसे पाटील आले, काही काळ आपले राधाकृष्ण विखे पाटील आले, नंतर चंद्रकांत दादा आले. या सर्व पालकमंत्र्यांच्या काळामध्ये कुठे निवडणूक नाही झाली. पण या सर्व पालकमंत्र्यांच्या काळामध्ये विकास झाला. पण जेवढा विकास आणि जेवढं निवडणुकीमध्ये ताकद देणारे काम दयाभाऊंनी केलं तेवढा आतापर्यंत माझ्या 25 वर्षासाठी कुठल्या पालकमंत्र्यांना केलं. इतका कणखर आणि इतका मजबूत पालकमंत्री की जो देवाभाऊंनी टाकलेल्या विश्वासाला 100% पात्र आहे असं माझं होतं. या ठिकाणी जर आपल्याला आपल्या कुरुल जिल्हा परिषद गटाला जर विकास करायचा असेल, विकासाची गंगा जर घरोघरी पोहोचवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी आपले या ठिकाणचे दोन्ही आणि पलीकडच्या घोडेसर पंचायत समितीचा उमेदवार आपल्याला प्रचंड मताने निवडून द्यावा. मला अजून एवढं सांगायचं आहे की सोलापूरच्या महानगरपालिकेच्या इतिहासात 102 पैकी 87 नगरसेवक एक हाती आता कधी झालं नव्हतं. जेव्हा या सोलापूर जिल्ह्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते ते शहरातले एवढे मोठे लीडर होते की ते आज उपपंतप्रधान आणि पंतप्रधानांच्या लेवलपर्यंत गेले, उपराष्ट्रपती निवडणूक होती. त्यांना सुद्धा हे जमलं नाही. हे आपल्या जयाभाऊंनी बोलून दाखवलं. म्हणजे आणि जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या खात्याअंतर्गत येते ते खातं आहे ग्रामविकास आणि महाराष्ट्राच्या ग्रामविकास खात्याचा मंत्री आपल्याला आहे. त्यामुळे आपण ठरवायचं आहे
की आपल्या मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी आपण त्या समोरच्या लबाड एकदम बोलबच्चन त्या उमेदवाराबद्दल बरेच काही बोलू शकतो, कारण आम्ही एकाच गावचे आहे. एबी नरखेडचा आणि तेबी नरखेड आणि दोघं एका ठिकाणी पाणी दिलं, पण त्या नरखेडच्या पाटलाला या ठिकाणी उत्तर द्यायला आम्ही नरखेडमध्ये काल बऱ्यापैकी दिलं आहे. त्यामुळे इतर ठिकाणी पण मी करत नाही. या ठिकाणी बरेच मान्यवर बोलणार आहेत. मी माझं भाषण हातात घेतो आणि या ठिकाणी मी आवाहन करतो की येणाऱ्या 7 फेब्रुवारीला सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला 1 नंबरचे बटन जिल्हा परिषदेला सचिन देवाप्पा जाधव आणि 2 नंबरचं बटन पंचायत समितीला आपले विरोधक तुकाराम मोठे यांचं बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचं एवढं लक्षात ठेवा. घराघरातून ज्या माता भगिनी ऐकतात त्यांनाही माझं या ठिकाणी आव्हान आहे की 1 नंबरचं बटन जिल्हा परिषदला, 2 नंबरचं बटन पंचायत समितीला कमल चिन्हामध्ये दाबायचं आणि प्रचंड बहुमताने आपल्याला या प्रोग्रामला जिल्हा परिषद पाठवून या ठिकाणी पालकमंत्री दयाभाऊ, राजन मालक, यशवंत माने आणि शशिकांत नाना यांच्या हात प्रकट करण्यासाठी आपण ताकद द्यायची आहे. या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय अहिल्या, जय हिंद.